सांगली विश्रामबाग परिसरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना घडत आहेत। विजयनगर चौक येथे असलेल्या आशीर्वाद अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली। घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 3,14,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। सदर घरफोडीची घटना ही शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 14 डिसेंबर या कालावधीत घडली आणि या प्रकरणी संजय दत्तात्रय सेवेकर वय वर्ष 58 राहणार विजयनगर मूळ राहणार खेकडापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय सेवेकर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेकडापूर मधील असून ते सध्या कामानिमित्त शहरातील विजयनगर चौक येथे असणाऱ्या आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांसह राहतात। शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सेवेकर हे त्यांच्या पत्नीसोबत मूळ खेकडापूर गावी कामानिमित्त गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून फ्लॅटच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। किचनमध्ये असलेल्या फ्रीजमध्ये पिशवीत ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, जुब्याचा जोड, 2 सोन्याच्या वाट्या, 25 सोन्याचे मणी आणि 2 जोड चांदीचे पैंजण असा एकूण 3,14,000चा मुद्देमाल चोरून पलायन केलं। शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सेवेकर हे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून शहर विभागाच्या उपअधीक्षका विमल एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।